नमस्कार, मी कीर्ती केसरकर न्यूज 24/7 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर जसा व्यापाऱ्यांना फटका बसला आहे तसाच जिम इन्स्ट्रक्टर आणि झुंबा इन्स्ट्रक्टरना देखील तितकाच मोठा फटका बसला आहे. सुरुवातीचा काही काळ हा त्यांचा सेव्हिंग्जवर चालला असला तरी पण आता अनलॉक सुरू झाल्यानंतर मंदिरांप्रमाणेच आरोग्यावर भर देऊन आता जिम आणि झुंबा क्लास देखील सुरू करावे अशा सतत त्यांच्या मागण्या आहेत. झुंबा क्लास आणि तसंच जिम इन्स्ट्रक्टरना काय त्रास झालेला आहे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत तन्वी मॅम. तन्वी या झुंबा क्लासच्या इन्स्ट्रक्टर आहेत. त्या विरार पश्चिममध्ये त्यांचा स्वतःचा झुंबा क्लासेस आहे. तर आता त्यांची लॉकडाऊनमधली कसा प्रवास होता, त्यांनी हा त्रास कसा सहन केला आहे, तसंच त्यांच्या सरकारकडून काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. जसं की आता सगळ्यांना माहिती आहे की अनलॉक सुरू झालेला आहे, आता अनलॉक 4 सुरू झालेला आहे. तर आता झुंबा म्हणजे तुम्ही जेव्हा लॉकडाऊन झालेलं तेव्हा तुमचं म्हणजे पहिलं रिॲक्शन काय होतं आणि कसं तुमचं सर्वायवल होतं काही महिने? लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा मला असं वाटलं की 1-2 महिन्यामध्ये लॉकडाऊन संपेल आणि परत सुरळीत सगळे क्लासेस वगैरे चालू होतील. आणि मी स्टुडिओ स्टार्ट करून फक्त 1 महिना झाला होता आणि दुसऱ्या महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झालं. तर खूप प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यानंतर जे रेंट भरायचं होतं ते सुद्धा म्हणजे स्वतःच्या पॉकेटमधून रेंट भरायला लागलं, कारण सेविंगसुद्धा तशी जमा झालेली नव्हती. तर म्हणजे खूप प्रॉब्लेम होत गेले आणि अजूनसुद्धा म्हणजे अनलॉक 4 उघडलं तरी पण अजून आमचे फिटनेस इंडस्ट्री सुरू नाही होत आहे. तर ही खूपच धक्कादायक गोष्ट आहे आणि आमच्यासाठी खूप वाईट बातमी आहे. म्हणजे आम्हाला दुसरा काही पर्यायच नाही आहे इन्कम सोर्सचा, कारण पूर्ण आमचं इन्कम आहे जे फिटनेसशीच रिलेटेड आहे आणि दुसरे जॉब पण आता मिळत नाही आहेत. आणि आम्ही म्हणजे आमच्या फिटनेस इन्स्ट्रक्टरने की काय जॉब करायचा हा पण एक मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे. तर फार डिफिकल्टीज येत आहेत. अनलॉक सुरू होऊन म्हणजे दारूची दुकानं चालू झाली आहेत आणि तरीसुद्धा फिटनेस इंडस्ट्री चालू होत नाही आहे. त्यामुळे वाईट वाटतं आहे फार. तर आता जसं की तन्वी जसं तू बोललीस की खूप वाईट वाटतं, तर आता अनलॉक 4 झालेला आहे. तर आता तुझ्या सरकारकडून काय म्हणजे आता जसं ॲज अ इन्स्ट्रक्टर जसं की तुम्ही एक फील्डला सपोर्ट करता, तर ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत की सरकारने आता पुढे कसं तुमच्याबाबत निर्णय द्यावा? नक्कीच मी तर सांगेल सरकारनी ॲटलिस्ट आम्हाला परमिशन द्यावी आणि जिम्स आहेत, फिटनेस सेंटर्स आहेत, स्टुडिओज आहेत, छोटे मोठे योगा सेंटर्स आहेत, ते ओपन करावेत लवकर. म्हणजे आता तर सगळ्याच गोष्टी ओपन झालेल्या आहेत. मॉल्सना परमिशन दिलेली आहे. तर म्हणजे फिटनेससाठी तर नक्कीच त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं मी म्हणेन. तर आता जसं की आता सरकार पुढच्या 15 दिवसात या बाबतीत काहीतरी निकाल नक्कीच देईल. पण समजा आता सरकारने जर येत्या 15 दिवसामध्ये जिम आणि झुंबा क्लासेस चालू करायला परवानगी दिली तर मग तुमचं म्हणजे पहिला पाऊल का असेल त्यांची काळजी घेणं बाबा? जसं की तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप जास्त हायपर होतात लोक, फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप होतात, त्यामुळे आजार पसरण्याची जास्त शक्यता आहे. तर तुमचं हे डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन तसंच लोकांची काळजी तुम्ही कशा प्रकारे कराल? नक्कीच म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असेल ही आमच्यासाठी की फिटनेस इंडस्ट्रीला महत्त्व देऊन ते लोक चालू करतील. आणि स्टुडिओ स्टार्ट करायचं किंवा जिम स्टार्ट करायचं तर सॅनिटायझिंग करायचं किंवा टेम्परेचर गन आहे त्या यूज करणार, ऑक्सिमीटर आहे, या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेऊनच आणि प्लस सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर सरकारने प्लीज ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि लगेच आम्ही हेवी एक्सरसाइजेस आणि ह्या गोष्टी अशा नाही देणार आहेत, कारण हार्टवर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो ज्या लाईट एक्सरसाइज आहेत किंवा थोडी आसनाज आहेत जी इम्युनिटी बूस्ट करू शकतो, अशा एक्सरसाइज आम्ही इन्क्लूड करू नक्कीच. तर आपल्यासोबत होती तन्वी, जी स्वतः एक झुंबा इन्स्ट्रक्टर आहे. तसंच तिने आपल्या व्यथा सांगितलेल्या आहेत की लॉकडाऊन झाल्यानंतर तिला किती त्रास सहन करावा लागला. तसंच या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत जे आत्ता सध्या फायनान्शियल क्रायसिसमधून जात आहेत आणि त्यांना अजूनही त्रास होत आहेत. तसेच हिच्यासारखे अजून कितीतरी असे जिम इन्स्ट्रक्टर आहेत ज्यांना सरकारच्या पॉझिटिव्ह उत्तराची अपेक्षा आहे. धन्यवाद.
तर आता आपल्यासोबत आहेत सागर मकवाना जे जिमचे इन्स्ट्रक्टर आहेत. तसंच झुंबा आणि जिम यांच्याशी निगडीत त्यांचं एक खूप जवळचं नातं आहे. तर आता ते गेल्या अनेक वर्षांपासून या फील्डमध्ये काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये जसं की सर्वांनाच फटका बसलेला आहे, तर याबाबतीत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. पहले बात तो हमें ये बताइए कि जब ये लॉकडाउन हुआ तो सबसे पहले आपकी क्या प्रतिक्रिया थी और आपने कैसे मैनेज किया है इतने महीनों से? हाँ, फर्स्ट ऑफ ऑल कि मैं ये बताना चाहूँगा कि मैंने पहले जब जिम चलाने लिया था तब मेरी जो इनकम सोर्स थी उससे मेरा घर चल रहा था, मेरी खुद की डाइट चल रही थी और काफ़ी सारे चीज़ें जिसमें लोन होता है वो सब पूरा करना था, ये सब चीज़ें चल रही थी. और सडनली लॉकडाउन लग गया तो मेरा टोटली सब कुछ बंद हो गया, मतलब सोर्स ही बंद गया, इनकम सोर्स बंद हो गया. तो अभी ऐसा है कि ये 3 से 4 महीना हो गया, बट हम लोग कोई चीज़ें हमारे पैसे नहीं यूज़ कर सकते, हमारी बॉडी हम लोग गेन नहीं कर सकते, बना नहीं सकते, जस्ट बिकॉज मैं एक इंटरनेशनल कॉम्पिटिशन खेलता हूँ और सडनली वो सब कुछ बंद हो गया है. और मैं ये साल में इंडिया को रिप्रेजेंट भी करने वाला था, बट मुझे खेलने नहीं मिला बिकॉज ऑफ पैसे नहीं है सब चीज़ों के लिए. तो अब काफ़ी सारी प्रॉब्लम्स हो रहे हैं और काफ़ी टाइम से मैं वेट कर रहा हूँ कि जिम ओपन हो जाए ताकि हम लोग एटलीस्ट जो ट्रेनर्स हैं, हम लोग जो सर्वाइव कर रहे हैं, हम लोग जो इस तरह से हमको खाना खाने के लिए भी 10 बार सोचना पड़ रहा है बिकॉज ऑफ पैसे नहीं है हम लोग हमारे पास. तो हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी वो चीज़ चालू हो जाए और जिम चालू हो जाए, हम लोग को चीज़ का परमिशन मिल जाए ताकि हम सही तरीके से वो चीज़ पे काम करें और जो सोशल डिस्टेंसिंग है हम लोग मेंटेन करेंगे. जो रूल्स हमको दिया जाएगा गवर्नमेंट के थ्रू हम चीज़ को फॉलो करेंगे सही तरीके से. जहाँ सब जगह पे फॉलो हो रहा है, सब चीज़ें चालू हो चुकी है, हम भी उस तरह इस चीज़ को फॉलो करेंगे. तो सर जैसे कि अभी अनलॉक 4 जो है वो चालू हो चुका है और पिछले 3 अनलॉक में सरकार ने काफ़ी चीज़ों को छूट दी है, जैसे कि वाइन शॉप्स हो या फिर मॉल्स हो. तो लोगों का आना जाना तो अभी काफ़ी बढ़ गया है, लोगों का काम भी शुरू हो गया है. तो आपको क्या लगता है कि इस बीमारी में जो मतलब जहाँ पे फिटनेस बहुत इंपॉर्टेंट है तो सरकार उसकी तरफ ध्यान नहीं दे रही है, तो आपका क्या एक्सपेक्टेशन है उनसे? मेरा तो यही कहना है कि अगर कहा जाता है कि जितना आप जिम करोगे उतना आपका इम्यून सिस्टम और स्ट्रांग होगा, तो आपको जिम करना बहुत ज़रूरी है. तो जिम से अगर आप जिम करते हो तो आपका हार्ट रेट सही होगा, आप हेल्दी रहोगे, आप खाना अच्छा खाओगे, तो जिम आपको सही तरीके से पॉजिटिव ही वाइब्स देगा और पॉजिटिव मैसेज भेजेगा कि वो जिम से आप स्ट्रांग रह सकते हो. तो मैं चाहूँगा कि जिम के लिए आपको ज़्यादा से ज़्यादा उस चीज़ पे ध्यान देना चाहिए गवर्नमेंट को और हम लोग को उस चीज़ की परमिशन मिल जानी चाहिए. तो अगर आने वाले 15 दिनों में अनलॉक 5 अगर हुआ तो उसमें जिम के लिए अगर परमिशन मिलता है तो आपके हिसाब से आप क्या ऐसे पालन करेंगे नियमों का? गवर्नमेंट के रूल्स के हिसाब से जो भी बोलेगा कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करनी है आपको, क्योंकि है ना वो अगर हम बैक टू बैक वही मशीनरी फिर से यूज़ हो रही है तभी हमको सैनिटाइज भी करना बहुत ज़रूरी है, तो हम सैनिटाइज भी करेंगे. और कुछ मिनिमम पर्सन वहाँ पे जिम मेंबर्स हम लोग रखेंगे 1 आवर के हिसाब से, ताकि काफ़ी डिस्टेंसिंग मेंटेन रहे. ज़्यादा से ज़्यादा लोग रहेंगे तो प्रॉब्लम हो सकती है, इसलिए ये चीज़ का हम लोग ध्यान देंगे पहले जितना हो सकेंगे और रूल्स को हम लोग सही तरीके से फॉलो करने की कोशिश करेंगे. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते आता सागर मकवानाजी जे स्वतः हे जिमचे इन्स्ट्रक्टर आहेत. तसंच जसं की त्यांनी सांगितलं की जिम बंद झाल्याने फक्त त्यांना फायनान्शियली प्रॉब्लेमच नाही झालेले आहेत, तर ते इंडियाला रिप्रेझेंट करणार होते मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर, तर ते देखील त्यांचं राहिलेलं आहे कारण पैसे नाही आहेत. तसंच अन्नाचा दाणा घेतानाही त्यांना विचार करावा लागतो आहे कारण त्यांच्या आता प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढत चाललेले आहेत. तर असेच त्यांचा आता त्रास आपण जाणून घेतलेले आहेत. पुढेच सरकार यावर काय नियम देते त्यावर लक्ष देऊया. धन्यवाद. नमस्कार, मी कीर्ती केसरकर न्यूज 24/7 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जिम इन्स्ट्रक्टरच्या व्यथा आणि गाथा हे ऐकण्यासाठी आपण आता इथे आलेलो आहोत विरार पश्चिममधील 1 RM या जिममध्ये. 1 RMचे मालक जे आहेत ते आहेत करण मंडलजी. करण मंडलजी आता आपल्याशी बोलणार आहेत आणि सांगणार आहेत की लॉकडाऊनमध्ये त्यांना कसा त्रास झालेला आहे, तसंच त्यांनी कोणकोणत्या क्रायसिसला ते सामोरे गेलेले आहेत, तसंच अनलॉकमध्येही अजूनही जिम उघडत नसल्याने आता त्यांना कोणता त्रास जाणवत आहे, तसंच त्यांच्या जिममधल्या स्टाफ आणि ज्या वस्तू आहेत त्यांचं ते कसं मॅनेजमेंट करत आहेत. सर नमस्कार. जैसे कि हम सब देख रहे हैं कि अभी अनलॉक 4 चालू हुआ है लेकिन सरकार ने अभी तक जिम के लिए कोई मान्यता नहीं दी है, तो लॉकडाउन होने के बाद आपकी सबसे पहली प्रतिक्रिया क्या थी और आपने शुरुआत के कुछ महीने कैसे मैनेज किया? शुरुआत में अभी लॉकडाउन में जो भी है अपना जितना भी स्टाफ है वो लोग को सब नौकरी गया. फिलहाल अभी कुछ अभी हमारा सरकार की तरफ से कुछ आया नहीं गाइडलाइंस, ये कैसे चालू करना है, कैसे मैनेज करना है. अभी अनलॉक 4 चालू हो गया, उसमें भी सरकार ने अपने को कुछ दिया ही नहीं गाइडलाइन, जिम चालू करने का है कि नहीं करना क्या है. तो अभी इस मूल्य हमारा भरपूर नुकसान हुआ. ये जो सामान हमारा देख रहे जितना भी सामान है सब स्क्रैप में जाएगा.
बाद में गवर्नमेंट तो 5 महीने से खाली EMI का भरे बोला था करेंगे, लेकिन वो 5 महीने के बाद अभी आगे का भी EMI चालू हो जाएगा। तो अभी सरकार का हमारे पास यही विनंती है, जल्दी जल्दी अपना जिम चालू करो। सबड़ी अपना 3 ब्रांचेस है, 3 ब्रांच, एक विरार वेस्ट, विरार ईस्ट, नाला सोपारा वेस्ट, ये इधर सब मिला के हमारा 40 तो स्टाफ है। वो लोग का जो परिवार जो भी है उन लोग तो कुछ इनकम ही नहीं है, सोर्स ही सब बंद हो गया। तभी वो जल्दी चालू होने से अपना वो लोग का नौकरी चालू हो जाए, घर चालू हो जाए, वो हिसाब से हम लोग सरकार के पास कोई विनम्र करते हैं जो भी है चालू करिए जल्दी से जल्दी। बाकी हमारा स्टाफ भी ये रहेगा, जिम का भी जो मशीनरी है रेगुलर चालू होएगा, वो सब भी ख़राब हो जाएगा। भंगार में स्क्रैप में कुछ वैल्यू मिलने वाला नहीं है। बस बाकी तो सर जैसे आपने बोला कि अभी 1 RM के वसई विरार में 3 ब्रांचेस हैं, तो अभी 3 बड़े बड़े ब्रांचेस हैं, आपका स्टाफ मिला के 40-50 लोग हैं। तो पिछले 5 महीने से आप स्टाफ की सैलरी हो या फिर मैनेज नहीं कर पाए, सैलरी रेंट वो सब अपना एक अभी मालूम ही नहीं पड़ा जैसा 6 महीने से लॉकडाउन हो जाएगा। क्या किसी को यही नहीं है इतना बड़ा लॉकडाउन है, 31 मार्च बोला, फिर आगे चलते 6 महीने तक खींचा। अभी 7वां महीना चालू है तो भी कुछ ही नहीं। हमारे बैंक के EMI, हमारा रेंट तो चालू ही है, उसमें कुछ अभी तक कटौती नहीं हुआ है। तो अभी आगे चल के अगर ये सब होए तो हम स्टाफ को भी देखेंगे। अगर ये सब का कमी हो तो रेंट अगर नहीं भरना देता है सरकार, ये 6 महीने से जो बंद है वो रेंट बंद रखो, आगे का क्या प्रोसीजर है वो हिसाब से चलेंगे। तो अभी जैसे अगले 15 दिनों में सरकार कुछ पॉजिटिव जो है वो मतलब नियम अपना निर्णय देने के इस पे है कि अभी पॉजिटिव निर्णय आ सकता है जिम के लिए। तो अगर सरकार ने मान्यता दे दी अगले 15 दिनों में जिम के लिए, तो आपकी तरफ से कैसा पालन किया जाएगा गाइडलाइंस का? जो भी पालन कर रहे हैं अभी सोशल डिस्टेंस मेंटेन करने का, जो भी 1 घंटे में अपन सोच के रखा जो 8 से 10 लोग वर्कआउट करेंगे। हमारा पेस 4000 स्क्वायर फीट है, हर जिम में अपना स्पेस भी मशीनरी भी काफ़ी है, वो डिस्टेंस 3 फीट का रख के अपन कर सकते हैं। ऐसा कुछ ये नहीं है। अभी आप बिग बाज़ार अगर जाएंगे तो उधर देखेंगे सोशल डिस्टेंस कुछ नहीं है। तो भी हमारा फिटनेस है, ये फिटनेस में अपने को मेन इम्यूनिटी, सरकार बोलते हैं अपने इम्यूनिटी पावर बढ़ाओ, इसमें तो हमारा जो चीज़ है वो तो बंद ही हो जा रहा है। अब बिग बाज़ार में जाएंगे तो 3 आदमी बोलते 300 आदमी ऐसा लोन में तो वीडियो निकाल के दिखा सकते हो, 300 आदमी ऐसे बैठ के खड़ा रहता है। लेकिन हमारा तो 4000 स्क्वायर फीट का जगह है, वो तो आप सोशल डिस्टेंस मेंटेन करके काम होएगा ना। धन्यवाद। मैसेज की एक्सपेक्टेशन्स ना गव्हर्नमेंटकडून, मग ते तर वर्कर्सकडून आपण घेऊ शकतो। वर्कर्सचं हे घेतलं असं ना। सर आपके लिए एक आखिरी सवाल है कि जैसे कि अभी सरकार धीरे धीरे सब कुछ धीरे धीरे चालू कर रही है, अब तक मॉल्स और वाइन शॉप्स भी चालू हो गए, तो अभी आपके सरकार से क्या एक्सपेक्टेशंस है? अभी सरकार तो अभी अपना एक्सपेक्ट ये है जो हमारा इंडस्ट्रियल चालू करा, जल्दी से जल्दी सबको काम हो जाए। हमारा जितने स्टाफ घर पे बैठा है वो सब अपने अपने रेगुलर बेस में आ जाए, जैसा हमारा रेगुलर चल रहा था वैसा चालू हो जाइए हम चाहते। धन्यवाद सर। तर आपल्यासोबत आहेत आता मनीष सावंत जे जिम इन्स्ट्रक्टर देखील आहेत। तर आता जिमच्या मालकांना जिथे आता फटका बसलेला आहे, तर आता जिम इन्स्ट्रक्टरना त्याचा कसा फटका बसला हे जाणून घेऊया। तर हॅलो मनीष, तर आता सर्वात पहिलं तर आम्हाला हे सांग की लॉकडाऊन झाल्यानंतर जसे की आता जिम मालक असो, मोठमोठ्या ज्यांचं इन्कम एवढं मोठं असतं त्यांना देखील आता फटका बसलेला आहे। तर गेले 6 महिने आता जिम बंद आहे, तर आता त्याचं तुला कसे क्रायसिस जाणवलेत? आता 6 महिने जे जिम बंद आहे त्यामुळे सर्व आम्ही तर सगळे इकडे जॉबला होते, स्टाफ आहेत आणि त्या 6 महिने बंद असल्यामुळे जिम बंद असल्यामुळे आम्हाला ते इन्कम सोर्स काहीच नाही आहे, त्यामुळे आम्ही जॉबलेसच झालेलो आहे पूर्ण। आणि त्यामुळे आमचं घरची जी जबाबदारी आहे आमच्यावर ती आम्ही कशी पूर्ण करणार की आम्हाला इन्कमच नसल्यामुळे आम्ही आमचं घर कसं चालवायचं। त्यामध्ये काही आमचा जो स्टाफ आहे तो रेंटवर राहतो, तर त्यांचं जे रेंटचं प्रॉब्लेम होतो, कारण त्यांची सगळी जबाबदारी आहे ती त्यांच्यावर आहे घराची, आणि रेंटवर राहिल्यामुळे त्यांना रेंट पण भरावा लागतो आहे। काही जणांनी लोन काढलेले आहेत, त्यामुळे लोनचे हप्ते आणि रेंट हे सगळे प्रॉब्लेम आमच्यासमोर आहेतच। आणि सरकारने असं म्हटलेलं आहे की इम्युनिटी पॉवर वाढवा, आणि जिम जी आहे ते मेन तर आपण बघायला गेलं की आपण बोललं जातं
सगळे बोलतात की फिट इंडिया. फिट इंडिया जर बोलतात आहे तर मग तुम्ही पहिला जिमला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यामुळे कशी जिममध्ये येऊन पब्लिकचं इम्युनिटी पॉवर वाढेल आणि त्यामुळे जो आपण रोगांशी आता जो करोना व्हायरस आहे त्याशी जी लढण्याची प्रतिकारशक्ती आहे ती सगळ्यांची वाढेल. त्यामुळे माझी अशी कळकळीची विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर जिम चालू करायची परमिशन द्यावी. तसेच मी आपले आमदार आहेत वसई विरारचे हितेंद्र ठाकूरजी आणि क्षितिजी ठाकूर यांना मी कळकळीची विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर जिम चालू करण्यासाठी परमिशन द्यावी. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत आहे जिमचे इन्स्ट्रक्टर अमेय पाटील. अमेय, मला सांगा की आता जसं की जिम इन्स्ट्रक्टरना गेल्या 6 महिन्यामध्ये खूप जास्त त्रास झालेला आहे. तसंच जिम इन्स्ट्रक्टरचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्यांची जिम बंद होते तेव्हा त्यांना दुसरी कोणतीही नोकरी करताना खूप जास्त त्रास जाणवतो. तर गेल्या 6 महिन्यामध्ये आता जे सरकारच्या गाईडलाईन्समध्ये अजूनही जिमला मान्यता मिळालेली नाही आहे, यामुळे तुला कसं क्रायसिस जाणवलेत? जेव्हा हे लॉकडाऊन झालं तेव्हा आम्हाला अशी हे होती की लॉकडाऊन थोडी दिवसांसाठी 31 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर 1 महिना वाढला. त्याच्यानंतर जेव्हा अनलॉकची प्रक्रिया चालू झाली तेव्हा मला वाटलं की प्रत्येक अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आमचं असेल, जिम ओपनिंग असेल. पण ते शेवटपर्यंत आता जेवढं अनलॉक 4पर्यंत आले तोपर्यंत जिमची ओपनिंगचं काहीच त्या लोकांनी त्याच्यात डिस्कस केलेलं नाही आहे. सो आमची हीच विनंती आहे की जिमबद्दल पण थोडा विचार करावा, कारण आम्ही ॲज अ ट्रेनर, फिटनेस ट्रेनर, आम्हाला माहिती आहे की लोकांना कसं ट्रेन करायचं आहे, त्यांची इम्युनिटी कशी बूस्ट करायची आहे, त्यांना कसं आपण ठेवू शकतो, निरोगी ठेवू शकतो. प्लस आम्ही एवढे पण आम्ही त्यांचे रूल्स गाईडलाईन्ससाठी थांबलो की त्यांचे काय गाईडलाईन्स असतील तर आम्ही आमचे काही नियम ठरवले आहेत की एका तासाला एका टायमाला 10 मेंबरच असले पाहिजे जिममध्ये, जेणेकरून कोणाला काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. प्रत्येकाला हँड ग्लोव्ज, मास्क हे आम्ही कंपल्सरी ठेवणार आहे. सॅनिटायझेशन आम्ही करणार आहे एव्हरी आवर, म्हणजे जिममध्ये येऊन पण कोणाला त्यामुळे काही त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि ॲज अ ट्रेनर आम्हाला स्वतः एकच इन्कम सोर्स आहे. सो तो बंद झाल्यामुळे दुसरा सोर्स ऑफ इन्कम नसल्यामुळे आम्हाला आमचे EMI आहेत, आम्हाला आमचे कर्ज आहेत जे आम्हाला भरायचे आहेत. प्लस आमच्या जिमचं पण असं नुकसान होतं की आमचे काही मशिनरी आहेत ते लाख रुपयाचे 80-80 हजाराचे एक इक्विपमेंट आहेत, ते न वापरल्यामुळे ते असेच गंज लागून ते सडत आहेत. ओके. सो जर ते अजून थोडे महिने जर अशीच ही कंडिशन राहिली तर आम्हाला ते भंगारच्या भावात विकायला लागतील. सो आमची सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही याबद्दल विचार करावा आणि लवकरात लवकर जिमचे जे काय तुमचे सेफ्टी गाईडलाईन्स असतील ते आम्ही फॉलो करू आणि तुम्ही ही ओपन करावं. तर अमित, आता सामान्य नागरिक आणि एक जिम इन्स्ट्रक्टर म्हणून तुझी सरकारकडे काय एक्सपेक्टेशन्स आहे किंवा मागणी आहेत आता? हे जे काय आहे कोरोना जो आजार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एकच आपण घेऊ शकतो की जे सेफ्टी आहे आपण ते फॉलो करू शकतो आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक प्रत्येक आपल्या परीने काही ना काही करत आहेत. तर आमचे हे आहे की जर आपण फिटनेसच्या परीने आपण जर लोकांना मदत करू शकतो या आजारातून बाहेर निघण्यासाठी तर आम्हाला ती करायची आहे. प्लस आमचं सोर्स ऑफ इन्कम पण चालू होईल. सो यात काही नुकसान नसून जर आम्ही गाईडलाईन्स फॉलो करतो आहे, जर आम्ही चांगले प्रिकॉशन्स घेतो आहे, सो याच्याने कोणाला लोकांना हानी होणारच नाही आहे. तर जसं की आपण पाहिलं की जिम इन्स्ट्रक्टरना आता गेल्या 6 महिन्यापासून आर्थिक तसाच शारीरिकही त्रास जाणवू लागलेला आहे. तसंच त्यांचं मॅनेजमेंट आणि त्यांना क्रायसिस हे खूप जास्त भारी पडत आहे. तसंच जिमसोबत जिमचं भाडं असो किंवा त्यांच्यामध्ये जे सामान असतं त्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. सामान आता खराब होऊ लागलं तर ते भंगारामध्ये विकावं लागेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर आता जिम इन्स्ट्रक्टर तसेच जिम मालक यांचं आता कळकळीने विनंती आहे सरकारकडे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्यांचे जे काही नियम असतील त्याच्यामध्ये जिमला मान्यता मिळाली. धन्यवाद.